नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रसाद कामत. मी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये सीनियर रेटिना सर्जन आहे. आज मी तुम्हाला रेटिना प्रॅक्टिसमध्ये आम्ही काय कॉमन इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे तपासण्या करतो ह्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर सर्वात कॉमनली केली झाली तपासणी रेटिनासाठी त्याला आपण म्हणतो OCT. OCTचा फुल फॉर्म आहे ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, म्हणजे डोळ्याचा रेटिनाचा स्कॅन. ही खूपच सिंपल प्रोसिजर आहे, छोटीशी प्रोसिजर आहे. तर कुठच्या केसेसमध्ये आपण OCT करतो? जेव्हा डायबिटीसमुळे डोळ्याला म्हणजे डोळ्याच्या पडद्याला सूज येते, त्याला आपण डायबेटिक मॅक्युलर एडिमा म्हणतो, किंवा डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरमुळे डोळ्याच्या नसांमध्ये ब्लॉकेज येणं, म्हणजे ज्याला आपण रेटिनल व्हेन ऑक्लुजन म्हणतो, त्या केसेसमध्ये आपण OCT करतो. त्यानंतर एज रिलेटेड रेटिनल डिजनरेशन, म्हणजे वयानुसार जी रेटिनाची झीज होते त्यासाठी केलं जातं. त्यानंतर रेटिनाचा जो मध्यभाग असतो, ज्याला आपण मॅक्युला म्हणतो, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, लाईक मॅक्युलर होल, एपिरेटिनल मेम्ब्रेन म्हणजे रेटिनावर जाळी येणं, ह्या कंडिशन्समध्ये आपण OCT ही टेस्ट करतो. आणिही काही त्याच्यासाठी इंडिकेशन्स आहेत OCTसाठी. OCT ही खूप सिम्पल साधी प्रोसिजर आहे, त्यामुळे ती बहुतांशी सर्व पेशंटमध्ये करता येते. फक्त एकदम लहान मुलं असतील किंवा मानसिक रुग्ण असतील त्यांच्यामध्ये ही प्रोसिजर करणं कठीण असतं, कारण ह्याच्यात पेशंटचं कॉपरेशन खूप आवश्यक असतं. आता प्रोसिजर कशी असते ह्याच्याबद्दल मी माहिती देतो. पहिल्यांदा आपल्याला डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या करायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला डोळ्यामध्ये डायलेटेशन ड्रॉप टाकून पेशंटने साधारणतः अर्धा तास डोळे बंद करून बसायला लागतं. एकदा ड्रॉपचा इफेक्ट आला की मग आपण पेशंटला OCTसाठी घेतो. या ड्रॉपच्या इफेक्टमुळे 4 ते 5 तास नजर अंधुक राहते. त्यानंतर जेव्हा पेशंटला आपण OCTसाठी घेतो तेव्हा एका कम्फर्टेबल चेअरवर त्याला बसवलं जातं आणि OCT मशीनवर त्याला पोझिशनिंग दिली जाते. त्यानंतर पेशंटला OCT मशीनमध्ये एक लाईट दाखवला जातो आणि त्या लाईटकडे पेशंटला आपली नजर स्थिर ठेवायला लागते. ही प्रोसिजर चालू असताना डोळे पेशंटने हलवता कामा नयेत, नाहीतर स्कॅन व्यवस्थित येत नाही. आणि जेव्हा पेशंट त्या लाईटकडे बघत असतो तेव्हा आम्ही रेटिनाचे काही फोटोज घेतो, त्याला आपण स्कॅन्स म्हणतो. आता ह्या स्कॅनमध्ये आम्हाला रेटिना एकदम सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवलला दिसतो. त्यामुळे रेटिनाच्या ज्या 10 लेयर्स असतात त्या 10ही लेयर्स आपल्याला त्या स्कॅनमध्ये दिसू शकतात. त्यामुळे आपल्याला रेटिनाचा थिकनेस म्हणजे जाडी किती आहे ते कळतं. आता हे स्कॅन झाल्यानंतर आम्ही पेशंटला त्या स्कॅनबद्दल समजावून सांगतो आणि त्याच्यासाठी त्या स्कॅनने आपल्याला पुढे रेटिनासाठी काय इलाज करायला लागेल याची माहिती देतो. त्यानंतर त्या स्कॅनची आम्ही एक पेशंटला प्रिंटआउट देतो, म्हणजे रिपोर्ट देतो, आणि मग पेशंट घरी जाऊ शकतो. तर ही एकदम सिंपल आणि छान प्रोसिजर आहे, ज्याने आपल्याला रेटिनाच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती मिळते. OCTचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात सर्वात लेटेस्ट OCT आहे त्याला आपण स्पेक्ट्रल डोमेन OCT म्हणतो, म्हणजे SD-OCT. तर आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये लेटेस्ट SD-OCT जे अमेरिकेत आणि जर्मनीत बनलेले आहेत ते आहेत. दुसरी कॉमन इन्व्हेस्टिगेशन याला आपण म्हणतो FFA, म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे फंडस फ्लोरोसेंट अँजिओग्राफी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डोळ्याची अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आठवते ती हार्टची अँजिओग्राफी. तर हार्टची अँजिओग्राफी ही मेजर प्रोसिजर आहे, पण डोळ्याची अँजिओग्राफी ही एकदम मायनर प्रोसिजर आहे, साधी प्रोसिजर आहे. त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरांनी डोळ्याची अँजिओग्राफी करायला सांगितली तर घाबरायची काहीही गरज नाही. ही एकदम साधी प्रोसिजर आहे. तर ती कशासाठी केली जाते? तर आपल्याला रेटिनाच्या रक्तवाहिन्या दिसाव्यात याच्यासाठी ही प्रोसिजर केली जाते. एस्पेशली डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये, म्हणजे जेव्हा डायबिटीसमुळे रेटिनावरती परिणाम झालेला आहे, किंवा रेटिनल व्हेन ऑक्लुजन म्हणजे रेटिनाच्या काही नसा ब्लॉक झालेल्या आहेत, किंवा वयानुसार रेटिनामध्ये खराबी आलेली आहे, अशा केसेसमध्ये आपण ही अँजिओग्राफी करतो. तर आता अँजिओग्राफी कुणामध्ये न करावी? तर जेव्हा ज्या पेशंटना किडनी प्रॉब्लेम असेल खूप जास्त, त्यांचं क्रिएटिनिन लेवल हाय असेल, ज्यांना डायालिसिसची गरज असते, अशा पेशंटमध्ये आपण अँजिओग्राफी अवॉइड करतो. कारण अँजिओग्राफीसाठी आपण जो डाय बॉडीमध्ये इंजेक्ट करतो तो डाय आपल्या किडनीवाटे बाहेर फेकला जातो, त्यामुळे किडनी फंक्शनिंग खूप महत्त्वाचं असतं अशावेळी. त्यानंतर आणि काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत ह्या प्रोसिजरसाठी, ते म्हणजे प्रेग्नन्सी, देन ब्रेस्ट फिडिंग वुमन, ह्या लोकांमध्ये आपण ही टेस्ट जनरली करत नाही. आता आपण प्रोसिजरकडे येऊया, म्हणजे FFA कसं करतात. तर
पहिली गोष्ट, पेशंट प्रोसिजरच्या 3 तास आधी NBM असला पाहिजे. NBM म्हणजे काय? पाणीसुद्धा पिऊ नये, काही खाऊ नये आणि पाणीसुद्धा पिऊ नये या प्रोसिजरच्या 3 तास आधी. नंतर पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आपण त्याच्या बाहुल्या मोठ्या करतो डोळ्याच्या, म्हणजे त्याला आपण डायलेट करतो. त्याच्यासाठी आपण डायलेटेशन ड्रॉप डोळ्यामध्ये टाकतो आणि पेशंटला साधारणतः अर्धा तास डोळे बंद ठेवायला सांगतो. त्यानंतर जेव्हा ड्रॉपचा इफेक्ट आला की मग आपण पेशंटला FFAसाठी घेतो. या ड्रॉपमुळे पेशंटला 4 ते 5 तास अंधुक दिसतं आणि पेशंटला पहिलं आम्ही एक्सप्लेन करतो. आता जेव्हा पेशंटला आम्ही FFA मशीनवरती पोझिशन देतो त्यानंतर पहिले आम्ही रेटिनाचे फोटो घेतो. त्यानंतर आम्ही अनस्थेटिस्टना बोलवतो. आता अनस्थेटिस्ट आम्ही नेहमी FFAसाठी ठेवतो, कारण FFA ही खूप सेफ प्रोसिजर आहे. पण कधीकधी FFAमुळे मळमळणं, उलटी होणं, नॉशिया किंवा अंगाला खाज येणं किंवा काही ॲलर्जिक रिॲक्शन, चक्कर येणं असं रेअरली काही केसेसमध्ये होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रत्येक FFAच्या पेशंटसाठी अनस्थेटिस्ट स्टँडबाय ठेवतो. आता अनस्थेटिस्ट काय करतो, तर हाताला एक सुई लावतो आणि मग त्या सुईतून आपण एक फ्लोरोसिन डाय इंजेक्ट करतो आणि मग आमच्याकडे जो स्पेशल कॅमेरा असतो त्या कॅमेराने आम्ही रेटिनाचे फोटो घेतो. तर हे फोटो घेण्याचे प्रोसिजर साधारणतः 10 मिनटापर्यंत चालते आणि एकदा रेटिनाचे फोटो घेऊन झाले की मग पेशंटला आम्ही बाहेर बसायला सांगतो. आम्ही त्यांचा FFAचा रिपोर्ट ॲनालाइज करतो, रेटिनामध्ये काय प्रॉब्लेम आहे पाहतो. मग नंतर तो रिपोर्ट आम्ही पेशंटना एक्सप्लेन करतो आणि त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे आम्ही पेशंटना एक्सप्लेन करतो आणि मग पेशंटला आम्ही तो रिपोर्ट देतो आणि मग पेशंटला साधारणतः आम्ही अर्धा तास ऑब्झर्व करतो या प्रोसिजरनंतर आणि मग पेशंट घरी जाऊ शकतो. या प्रोसिजरनंतर साधारणतः 24 तास लघवी ऑरेंज कलरची होते, तर ते पेशंटला आम्ही नेहमी एक्सप्लेन करतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायचं असतं सो दॅट तो डाय लवकरात लवकर शरीरातून बाहेर फेकला जावा. तर ही एक छोटीशी प्रोसिजर आहे ज्याला आपण FFA म्हणतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. तिसरी कॉमन प्रोसिजर जी आम्ही डोळ्यासाठी करतो त्याला आपण म्हणतो बी स्कॅन. बी स्कॅन म्हणजे थोडक्यात सांगायचं तर डोळ्याची सोनोग्राफी. आता ही डोळ्याची सोनोग्राफी आपण का करतो, तर त्याच्यासाठी आपल्याला डोळ्याचं स्ट्रक्चर जाणून घेणं आवश्यक असतं. तर डोळा मेनली 2 पार्टमध्ये डिवाईड केला जातो. अँटिरियर सेगमेंट ज्याच्यामध्ये डोळ्याचं बुब्बुळ आणि डोळ्याची लेन्स ही येते आणि पोस्टिरियर सेगमेंट म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये आपल्या एक जेली असते ज्याला आपण व्हिट्रियस म्हणतो आणि डोळ्याचा आतला पडदा ज्याला रेटिना म्हणतो आणि ऑप्टिक नर्व, असे 2 पार्ट्समध्ये डोळा डिवाईड केला जातो. तर बी स्कॅन ही टेस्ट मेनली पोस्टिरियर सेगमेंट म्हणजे डोळ्याच्या आतल्या भागाच्या तपासणीसाठी केली जाते. तर बी स्कॅन कुठच्या केसेसमध्ये करतो, जेव्हा आपले बुब्बुळ कम्प्लिटली पांढरं होतं ज्याला आपण कॉर्नियल ओपॅसिटी म्हणतो, त्या केसमध्ये त्यावेळी आपल्याला रेटिना आपल्या नॉर्मल टेक्निक्सने दिसू शकत नाही, तेव्हा आपण बी स्कॅन करतो. त्यानंतर जेव्हा पूर्ण मोतीबिंदू पिकलेला असतो डोळ्यामध्ये तेव्हासुद्धा आपल्याला डोळ्याच्या आतला पडदा दिसत नाही, त्यामुळे आपल्याला बी स्कॅन करायला लागतो. आणि जेव्हा व्हिट्रियस हेमरेज म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये रक्त साकळलेलं असतं त्यावेळीसुद्धा आपल्याला रेटिनाची कंडिशन जाणून घेण्यासाठी बी स्कॅन ही टेस्ट करायला लागते. तर ही एकदम सिम्पल प्रोसिजर आहे, छोटी प्रोसिजर आहे. ह्याला डोळ्याच्या बाहुली मोठी करायची गरज नसते. तर आपण पेशंटला बी स्कॅनसाठी घेतो, एका कम्फर्टेबल चेअरवरती पेशंटला बसवतो आणि सोनोग्राफीसाठी जी जेली वापरतो ती पेशंटच्या डोळ्यावर टाकली जाते आणि आमच्याकडे जे सोनोग्राफीचा प्रोब असतो तो डोळ्यावर ठेवून आम्ही सोनोग्राफी सुरू करतो. त्यानंतर पेशंटला वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये आम्ही डोळे फिरवायला सांगतो. त्याने आपल्याला रेटिनाचे सगळे क्वाड्रंट्स आपल्याला पाहता येतात आणि सोनोग्राफीचे आम्ही काही इमेजेस आमच्या मशीनमध्ये कॅप्चर करतो आणि मग त्याच्यानंतर पेशंटला आम्ही डोळे पेशंटचे क्लीन करून पेशंटला बाहेर पाठवतो. त्यानंतर आम्ही सोनोग्राफीचा रिपोर्ट ॲनालाइज करतो आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे पाहून त्याची काय ट्रीटमेंट करायची ठरवतो. मग तो रिपोर्ट आम्ही पेशंटला समजावून सांगतो आणि त्याची एक प्रिंटआउट पेशंटला देतो आणि मग पेशंट जाऊ शकतो. हे आहे डोळ्याच्या सोनोग्राफीबद्दल म्हणजे बी स्कॅनबद्दल काय माहिती.